तो सामन्याचा हिरो आपण या करण मला तो मॅचचा किती घेण्यासाठी कमालीचा खेळ पाहायला मिळाला आणि हरिचंद्र स्मृती क्रिश अद्विक 11 भूमिका स्पोर्ट चिर्लेस संघाला महत्वाचा विजय देखील त्याने मिळवून दिला. 2 सामने जिंकलेत भूमिका स्पोर्ट चिर्लेस संघानं आणि शुभम पाटील चिर्ले आपण पंचाच्या भूमिकेमध्ये राहा. एक मॅच आपण करा. चला तिथं जे खेळाडू आणि प्रेक्षक आहेत पहा थोडी आपली स्वतःची जीवाची काळजी तुम्ही घ्या. नुकताच एक अपडेट आलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की तिथं एक मोठा साप गेलाय त्यामुळे आपली काळजी घ्या. ही विशेष तुम्हाला सूचना आहे. जगदीश ठाकूर यांना तो साप दिसला नाग आहे त्यांनी व्हॉट्सअपवर टाकला की त्या भागामध्ये नाग आहे त्यामुळे आपण काळजी घ्या. पण आपण ओव्हर बॅक टू क्रिकेट जिथं ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता गावठा टेनिस क्रिकेटचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर नेऊन गाजवलं असा करण महेश बडवी सुपर डुपर स्टार आणि या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. करण महेश बडवी ज्यानं 14 बॉल आणि 44 धावांची इनिंग साकारली आणि महत्वाचा विजय मिळवून दिला तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. कॉंग्रॅच्युलेशन करण अँड ऑल भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम. आणि कपिल पाटील यांचं आपण स्वागत करूया. पारगाव टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्यांनी चांगली अशी कामगिरी केली अशी कपिलजी पाटील यांचा विशेष सन्मान केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दयानंदजी वळवे शुभ असते वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केला जात आहे. म्हणजे श्री कपिलजी पाटील यांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. तो झाला धन्यवाद. आणि आपण वळूयात मैदानामध्ये जिथे दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव मॅचला सुरुवात होईल तसं आपण पुन्हा एकदा आवाज घेत आमची सईम जिगर त्यांचा. धन्यवाद विपुलजी पाटील यांना. आपण मागील मॅच सत्रामध्ये पूर्ण ऐकलं आणि जाऊया या मॅच कडे लक्ष वेधूया जिथे निशांत 11 दादरपाड्यात टॉस त्यांनी गमावला. प्रथमतः बॅटिंग करायची आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकता संस्कार एंटरप्राइजेस पारगाव या टीमला फिल्डिंग करण्याचा निर्णय. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये अविनाश वाघचा बॉल परंतु त्याच्यावरती भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा पार. पहिला निमिष मोहितेच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. प्रचंड वेगवान हा गोलंदाज आहे. मगाशी फार चर्चा रंगली अवि वाघ या खेळाडूबद्दल. वाघाची वाडी या गावावरून तो बिलॉंग करतो आणि तो इथे निमिष मोहिते तेवढ्याच ताकदीनं बॅटिंगसाठी उतरलाय. पहिल्या मॅच मध्ये सुपर डुपर कामगिरी करत मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक निमिषने जिंकलं. त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. राऊंड द विकेट आलाय भन्नाट वेग आणि इथे पडल्यानंतर टेकअप होत असताना बीट केलं. मागच्या मॅच मध्ये दिगोडे टीमच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार दिल्यानंतर लगातार 5 डॉट बॉल हाताळले होते. अगदी प्रतिभाशाली हा खेळाडू अवि वाघला आपण पाहता इन ऍक्शन मोड मध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला आणि धाव फलकावरती अवघ्या 5 धावा. 3 षटकांची मॅच. विक्रमी धाव संख्या मागच्या मॅच मध्ये करण मडवीने उभी करून दिली. आपल्या हाय स्कोरिंगला बाय आहे. इथे देखील फटका फर्स्टला फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव. मागच्या मॅच मध्ये 58 हा धाव संख्येचा उच्चांक आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 59 दादरपाडा टीमला काढाव्या लागतील. जर 59 काढल्या तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. गोलंदाज तयार. टॅपिंग क्रिकेट अगदी सॉफ्ट हँडने खेळला फटका. ठाऊक आहे परेशला देखील हे षटक फार महत्वाचं आहे. त्यामुळे इथून घाई करून चालणार नाही. परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली आणि त्याच्यामुळे इथे फायदा उचलला. 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या बिनबाद 8 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. कदाचित मोठ्या फटक्याच्या शोधात देखील राहतील का. बॅकफुटवरती जाऊन पंच केला. फटका चांगला. थर्डमॅनला कोणी नाहीये. बॉल जाईल 1-2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार.
आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अविनाश वाघ या खेळाडूने धावा खर्च केल्यात 12 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. दोन्ही पाय हवेमध्ये उचलून हा फटका परेश ठाकूरने खेळून काढला. थर्डमॅनला कुणी नव्हता आणि त्यामुळे सहज 4 धावा मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धाव फलकावरती, 58 धावसंख्येचा आहे स्कोर. त्याच्यानंतर पुढच्या मॅच मध्ये दहिसर टीमला खेळायचं, त्यामुळे दहिसर टीम आपण देखील तयारीत राहा. सर्वाधिक धावा आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये या दहिसरच्या राहिल्या 61 धावा. त्यामुळे हाय स्कोरिंग टीम पाहायला मिळाली होती दहिसर, परंतु मागच्या मॅच मध्ये काय दर्जेदार खेळ केला हरिश्चंद्र स्मृती, क्रिश अँड अद्विक 11 चिरले या टीमनं. मॅच मध्ये देखील आपण 58 धावसंख्या पाहिल्या. 18 बॉल मध्ये 58 धावा. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येताना पाहायला मिळतं रितेश पाटील ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल थोडासा शॉर्ट पिच बॉल होता, बॅट्समॅन कडे वेल जास्त होता परंतु कनेक्शन नव्हतं. रन्स मिळेल इथे देखील 1 धाव आणि एका धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 13 धावा. परेश ठाकूरला या मॅच मध्ये रन्स धावा काढाव्या लागतील आणि जर कमीत कमी ते 38-40 बनल्या तर मॅचला मजा येईल. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे पारगाव टीम कडे देखील. जयेश सारखा एक विस्फोटक खेळाडू आणि तेच परेशला आता कळून चुकलंय की धावांचीच गरज आहे आणि जसा शॉर्ट पिच बॉल मिळालाय त्याला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार. सहा धावेनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 19 धावा. 8 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. 19 धावा धाव फलकावरती. यावेळीचा बॉल मिस्टार्निंग फटका फसलाय आणि इथे पहिली विकेट परेश ठाकूर. या मॅच मधली महत्वाची सफलता परेश ठाकूरला बाद करण्यामध्ये रितेश पाटील यशस्वी राहिलाय आणि पहिला धक्का लागलाय टीम निशांत 11 दादरपाडा टीमला. 19 वरती 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झाला 19 धावसंख्येवरती परेश ठाकूर, पहिला आयकॉन खेळाडू बाद. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार कोहली, ज्या खेळाडूंना मागचा सामना षटकारनं फिनिश केला तोच मैदानाच्या आतमध्ये आला. इथे आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डिपेंड विकेटचा खेळाडू अभि वाघ त्या ठिकाणी पोहोचला. पुन्हा एकदा एक सिंगल. फक्त 20 धावा. 10 बॉलचा खेळ समाप्त झाला. फक्त 8 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये कमीत कमी आणखीन 20-22 धावा कशा जोडता येतील याकडे निशांत 11 दादरपाडा. कारण तेवढ्या धावा तर फार गरजेच्या आहेत. कारण सकाळी आपण जो सामना पाहिला जयेश पाटीलनं अगदी ताबडतोब क्रिकेट केल्यात. 58 धावा. जयेश भोईरनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली 58 धावा सहज पाठलाग त्याने करून दाखवला. त्यामुळे रन्स काढाव्या लागतील. निमिष तयार. ओ फिरकावून दिलाय अगदी ब्लाइंड स्ट्रोक आणि त्याच्यानंतर हा लांब लचक फटका लॉंग अँड स्ट्रॉंग. बॉल चालला फाईन लेग सीमा रेषा पलीकडे षटकार. जेव्हा जेव्हा उंच उडालेत शरीरापर्यंत बॉल पोहोचलाय तेव्हा तेव्हा निमिषनं फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग या दिशेमध्ये षटकार लगावलेत आणि हा जवळजवळ दुसरा षटकार जो लांब लचक लगावला आणि या षटकारानं स्कोर आता पुढे जाईल. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. 26 वरती एक खेळाडू बाद. अद्याप या ओव्हर मधला शेवटचा बॉल. षटकार आला तर पुन्हा एकदा 40च्या पुढे टप्पा ओलांडण्याची संधी राहील निशांत 11 दादरपाडा आणि तोच प्रयत्न सध्या तरी निमिष करतोय. शॉर्ट पिच बॉल आणि जागेवरून हा फटका खेळून काढलाय. उत्तुंग असा स्ट्रोक आणि मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार. आता स्कोर मात्र वेगाने पुढे जात असताना धाव फलकावरती लागल्यात धावा. बिन एक खेळाडू बाद. 32 धावा. बरोबर ना. 32 धावा धाव फलकावरती. मागील 2 बॉल मध्ये तब्बल 12 मोजल्यात.
त्यामुळे थोडंसं टेन्शन जरूर संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीम समोर देखील. हे विसरू नका, टीम निशांत 11 दादरपाडा टीमकडे वेगवान गोलंदाज रत्नदीप चौधरी देखील आहे. त्यामुळे रन्स आता इथे रोखाव्या लागणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 32 धावा. हाय स्कोर मगाशी आपण जो चर्चा केला 58 तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे खुश असतील जरूर चिर्लेचे खेळाडू देखील, कारण जर तेवढ्या धावा झाल्या नाही तर डायरेक्टली शेवटच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल चिर्ले टीमला. सोलाच्या सरासरीने आतापर्यंत 32 धावा पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक मागे चालला. खेळाडू तैनात आहे, फक्त एक सिंगल. परंतु ज्या खेळाडूला स्ट्राईक प्रति येणं फार गरजेचं होतं तोच खेळाडू तर पुन्हा एकदा आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील असेच ताबडतोब इनिंग निमिष मोहितेनं खेळले आणि तिथे आय थिंक 26 ते 27 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि इथे देखील चांगला परफॉर्मन्स 2 षटकांना आतापर्यंत निमिषचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 18, 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या पाहू शकता तुम्ही 33 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे आणि विघ्नेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करतील हा चान्स जरूर होता, परंतु कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. बॉलच्या मेरिट पर्यंत निमिष पोहोचला नव्हता. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. हे शेवटचं षटक आहे आणि ते जेवढे डॉट बॉल येतील तेवढे दादरपाडा टीम साठी घातक राहणार आहेत. परंतु चांगली गोलंदाजी विघ्नेश करूया कौतुक. आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कव्हर मध्ये खेळले, एक झाले कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा देखील ते कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जसा बॉल निसटला खेळाडूच्या हातामधून लगेच चान्स घेतला ओमकार कोहली आणि त्याच्या सोबतीला निमिष. हे 2 युवा खेळाडू आणि सध्याच्या घडीला याच दोन्ही खेळाडूंच्या नावावरती दादरपाडा टेनिस क्रिकेट हा संघ ओळखला जातो. चांगली बॅटिंग निमिषची राहिले. फटका फसलाय तो विकेट किपरच्या मागे. हा बॉल फ्लाय होईल, फक्त एक सिंगल. या शेवटच्या ओव्हरमध्ये रन साठी संघर्ष करावा लागलाय दादरपाडा टीमला. मागील 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्यात. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 32 रन्स होत्या, पण तो धाव संख्येला रोखलाय विघ्नेश पाटीलनं. कमालीची गोलंदाजी. कारण अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या षटकामध्ये जिथे गोलंदाजाला जास्त मार बसला तिथे डेथ ओव्हरमध्ये येऊन चांगली वापसी केल्या. एकही यॉर्कर टाकला नाही, परंतु लाईन टप्पा किती चांगला पकडला विघ्नेश पाटीलची हीच खासियत आहे. परंतु हा टप्पा चुकीचा पडलाय आणि त्याच्यावरती प्रहार केला ओमकार कोहलीनं. थेट धाडला सीमा पार षटकार. आणखीन एक षटकार आणि स्कोर आता 40चा टप्पा देखील ओलांडतोय. मग अशी आपण चर्चा केली की 35-38 धावा कमीत कमी बनायला हव्यात, पण तो आता संघ पोहोचला 42 धावा. आणि अद्याप या सत्रामधील शेवटचा बॉल आहे. थोडासा खाली राहिला डॉट बॉल. थोडेसे नाराज विघ्नेश. एक बॉल चांगला पडला असता तर किती चांगलं षटक चाललं होतं, परंतु 10 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना निशांत 11 दादरपाड्याने काढले 42 आणि या सामना जिंकण्यासाठी बनवाव्या लागणार आहेत त्या म्हणजे 43 धावा. संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीमला 43 धाव संख्येचं आव्हान. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट दहिसर टीमच्या विरोधात पुढची मॅच खेळेल. आणि आपण म्हणूया की पुढच्या मॅच मध्ये डायरेक्टली दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच खेळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतो तो म्हणजे हरिश्चंद्र स्मृती क्रिश अँड अद्विक 11 चिर्ले संघ. अभिनंदन. हाय स्कोर राहिला आणि तो संघ पुढच्या फेरीमध्ये
मध्ये ज्या खेळाडूंना 47 काढल्या आणि या मॅच मध्ये एकही धाव काढू दिली नाहीये. कमालीचा हा बॉल, रत्नदीपचा तेज तर्रार यॉर्कर आणि परफेक्ट निशाणा साधलाय स्टंप वरती आणि म्हणूया की या मॅच मधली गोल्डन विकेट मोठा अडथळा दूर केलाय. जयेश भोईर 0 वरती बाद. दर्जेदार शैलीचा बॉल होता. हाय बॉटम ऍक्शन, रिदम किती चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हाय क्वालिटी बॉलिंग. पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केलाय जयेश भोईर. त्यामुळे आता हा सामना तेवढा सोपा नसणार आहे हे ठणकावून सांगितले रत्नदीप चौधरीने देखील. दर्जेदार बॉल, ड्रीम बॉल आपण म्हणूया. आजच्या दिवसामधील एक स्पेशल बॉल पाहायला मिळाला जो परफेक्ट बॅट अँड पॅचच्या मध्ये यॉर्कर पडल्या. पहिल्या बॉलवरती विकेट नवीन खेळाडू आला. कोण आहे बॅटर? विघ्नेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये येतो. दुसऱ्या बॉलवरती इथे एक सिंगल डावाला केली सुरुवात. एक वरती एक. ओव्हर द विकेट्स न रत्नदीप तय्या. हा देखील बॉल चांगल्या ऑन साइडला चाललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये निमिष फील्ड करेल. फक्त एकच सिंगल. चांगली गोलंदाजी. पहिली विकेट पहिल्याच बॉल वरती आल्यानंतर कॉन्फिडन्स किती वाढलाय दादरपाडा टीमचा. फिल्डिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर रत्नदीपचं हे पहिलं षटक आहे जो नेहमी गोलंदाजीसाठी स्पेशल ओळखला जातो आणि आज जी विकेट हवी होती पहिल्या बॉल वरती तीच त्याने घेऊन दिली. विघ्नेश पाटील आणि त्याच्या सोबतीला रितेश. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपानं धाव फलकावरती एक रन ऍड केली जाईल. 43 धाव संख्येचा पाठलाग करायचा. संस्कार एंटरप्राइजेस पारगाव. पहिली मॅच पारगाव टीमनं कमालीची जिंकली दिगोडे संघाच्या विरोधात. परंतु ही मॅच महत्वाची. आता फुलटॉस बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्टॉप करू शकले नाहीयेत. चांगली गोलंदाजी. बॅट्समनला चान्स यासाठीच मिळत नाही की गोलंदाजाकडे वेग चांगला, खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय आणि पूर्णपणे जखडून ठेवल्या. जर मोठे फटके आले नाही दुसऱ्या चेसिंग मध्ये तर हा सामना कठीण बनेल पारगाव टीमला. जरूर बॅटिंग लाईनअप मजबूत आहे परंतु ही पहिली ओव्हर थोड्याशा अडचणींना सामना करण्यास भाग पाडल्या. आणखीन एक चांगला बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. आपला दर्जा, आपला स्किल, आपला स्टँडर्ड उंचावत असताना रत्नदीप चौधरी हा खेळाडू यंग खेळाडू आहे. त्यांनी मगाशी देखील आपण उल्लेख केला की प्रत्येक कानाकोपऱ्यामधून छोट्याशा खेड्या गावामधून हे खेळाडू घडलेत आणि आज स्वतःला प्रेझेंट करत असताना काय कमालीची गोलंदाजी करतात रत्नदीप. ओ यॉर्कर बॉल, त्याही पेक्षा भन्नाट बॉल होता. चला सुदैवानं बाल बचावले. शेवटच्या क्षणाला बॅट पोहोचली बॉल पर्यंत आणि त्यामुळे फक्त एकच धाव. परंतु या षटकासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये दादरपाडा टीम. फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल अवघ्या 5 धावा दिल्यात आणि जयेश सारखा एक महत्वाचा खेळाडू रत्नदीप चौधरीनं बाद केला. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 5 रन्स, 1 विकेट, 2 डॉट बॉल आणि सर्व खेळाडू त्याचं कौतुक करत असताना टीमचा कॅप्टन चेतन याला देखील आपण पाहताय स्क्रीनवरती शाबासकी देतात की चांगली गोलंदाजी झाली आणि आता समीकरण आपण खेळाडूंपर्यंत पोहोचूया. येणारे शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 12 बॉल 38 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती यश आला षटक क्रमांक 2 आणि यश मिळवायचं असेल तर आता संस्कार एंटरप्राइजेस मोठे फटके अपेक्षित आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 19 पर्यंत पोहोचलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 19 धावा. डॉट बॉल 7 बॉल मध्ये फक्त 5च काढल्यात. त्यामुळे आता बॅटिंग लाईनअप वरती प्रश्न पडला की नक्की कोण साथ देईल, कोण ही मॅच जिंकून देईल. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. येणारे 11 बॉल अद्याप 38 रन्स. 11 बॉल 38 धावा. 1-2 षटकार फार महत्वाचे राहतील. परंतु जर 2-3 डॉट बॉल आले तर सामना पूर्ण फसेल. सोडलाय बॉलला परंतु नक्की इथे काय घडलंय तिकडे परेश ठाकूरने अपील केले आणि इथे इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी मिळतात. 2 धावा मिळतात आणि या 2 धाव्याने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 7 धावा.
बरेचसे खेळाडू पाण्याचा वापर करतात, कारण आज पाऊस पडल्याने खेळपट्टी पूर्णपणे कोरडी आहे, त्यामुळे वेग मिळवण्यासाठी चेंडू ओळा करतात आणि हा फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय. मागच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर हा षटकार. एक एक बॉल क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. जसा बॉल सुटला तसा लगेच स्ट्राईक वरती आला फलंदाज विघ्नेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार. षटकारने मॅचची उत्कंठा पुन्हा एकदा वाढवली आणि जर असे फटके ठोकले तर विजयाच्या जवळ जाईल संस्कार एंटरप्राइजेस पारगाव. पुन्हा एकदा विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये परेश ठाकूरला आपण पाहतोय, जो आयकॉन खेळतो. 43 चा पाठलाग 13 बनल्यात. अद्याप या सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 30 धावेची आवश्यकता. 10 चेंडू आणि 30 धावा. येणारे शेवटचे 10 बॉल 30 धावा. यशचं हे षटक आणि या षटकामध्ये किती धाव संख्या बनल्या जातील. कमी गतीने टाकला, लाईन लाईन पाहूया. पंच पुन्हा एकदा वळलेत. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या. रत्नदीपनं ज्या पद्धतीनं कामगिरी केली, पण तो इथे 2 बॉलमध्ये जवळजवळ 8 ते 9 धावा देखील खर्च केल्यात. 2 बॉलमध्ये 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये केलेल्या कामगिरीवरती पाणी ओतलंय. हा बॉल चांगल्या, हा टप्पा चांगल्या आणि ते शॉर्ट पिच लाईनच्या बॉलवरती बीट करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज यश. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. येणारे 9 चेंडू 29 धावा. अद्याप या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमीत कमी अपेक्षा पारगाव टीम शेवटच्या ओव्हरमध्ये 16-17 एवढ्या राहिल्या तरी देखील प्रवास होऊ शकतं. त्यामुळे या 2-3 बॉलमध्ये षटकार. स्लोअर बॉल कमी गतीने टाकला. फिल्डर दूर आहे. ऑन साइड लॉंग ऑन वरून धावत सुटलाय रत्नदीप आणि तोपर्यंत वेळ आहे 2 धाव संख्या घेण्याचा देखील. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होतील. एखाद मोठा फटका हवा जर हा सामना पुढे न्यायचा असेल, परंतु कौतुक करूया यशचं देखील. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतोय. समीकरण 8 बॉल 27 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि 27 आवश्यकता. ओव्हर द विकेट्सने यश पाटील तयार. नो लुक शॉट अगदी ब्लाइंड स्ट्रोक. गॅप मध्ये चाललाय 2 खेळाडूंच्या मधोमध. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमारी शपार. मच निडेड 4 रन. फार महत्वाचा चौकार जो गरजेचा देखील संस्कार एंटरप्राइजेस पारगावला. आणि या चौकारांना आता चित्र पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. शेवटचे 7 बॉल अद्याप 23 धावेची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. हा महत्वाचा बॉल या मॅच मधला. कमी गतीने टाकला होता बॉल. परफेक्ट बॅट वरती आला नाही. एक झाली कंप्लीट. किती खेळाडू धावत निघालेत आणि आता 2 धावा. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि ते 2च धावा मिळतील आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आपण चर्चा केली की 16-17 लास्ट ओव्हर मध्ये राहिल्या तर बनू शकतात, पण तो अद्याप 21 आहे. त्यामुळे चान्स अद्याप संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीम आणि तो तेवढीच चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये राहिले दादरपाडा टीमची देखील. येणारे शेवटचे 6 बॉल 21 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावा. चल लगेच गोलंदाज चॉईस करा आणि मॅचला सुरुवात करूया. आपण दहीसर टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दहीसर टीमचे कर्णधार. आज दहीसर टीमचा विचार केला तर सौरभ म्हात्रे खार्डीचा आयकॉन खेळाडू आणि त्याच्या सोबतीला भावेश नाईक दारावे या 2 आयकॉन खेळाडूंना आपण पाहताय. चला थोडी घाई करूया. शेवटचे 6 चेंडू 21 धावा.
आणि हा सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक आणि गोलंदाज झालाय रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना 6 बॉल 21 चेस. पहिला बॉल, ओ पहिला बॉल शॉर्ट पिच, बराच आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे देखील डॉट बॉल. अविवाक्स देखील बॅटिंग चांगली करतो पण तो त्याला प्रमोट केले नाही बॅटिंगसाठी. आणि आता समीकरण 5 बॉल 21 धावा. या बॉलवरती फार गोष्टी डिफरंट आहेत. आता इथे मोठा फटका संस्कार एंटरप्राइजेस शोधतो आणि हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, फटका फसलाय आणि रन्स मिळेल फक्त 1च धाव. आणि आता समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि तब्बल 20 धावा. विनिंग टीम जिंकणारा संघ दहिसर टीमच्या विरोधात खेळेल. कॅप्टन देखील जॉईन झाले दहिसर टीमचे, ज्यांनी एक सामना जिंकला. हाय स्कोरिंग म्हणजे म्हणूया की त्यांच्या पदरी 2 विन, 2 सामने जिंकलेत. 20ची आवश्यकता. हा लोअर फुल टॉस बॉल लॉंगॉनला आला. क्षेत्ररक्षक तैनात. ओ व्हॉट अ कॅच. काय खम्मालीचा झेल टिपलाय आणि इथे कौतुक करूया आपण. क्षेत्ररक्षक रत्नदीप चौधरी त्या ठिकाणी उभा होता आणि कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातला कम्मालीचा झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लोअर फुल टॉस बॉल. सर्वांनाच वाटलं की हा बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर जातोय की काय, पण तो लॉंग ऑनला अगदी थाट मांडून उभा होता रत्नदीप आणि सहज एक्झिक्यूट केलाय. बाउंड्री पासूनचं अंतर तेवढं देखील नव्हतं परंतु काय जज केलंय. फ्लाइंग कॅच, कम्मालीचा झेल आणि फलंदाज झाला बाद. लास्ट 3 बॉल आणि तब्बल 20 धावा. अभि वाघ मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम वाघाची वाडी. हा खेळाडू मैदानामध्ये आल्या ओव्हर द विकेट्स. त्यासाठी इथे देखील तेच तर्रार बॉल. अफीला देखील त्याच भाषेने उत्तर दिलं ज्या पद्धतीनं तो फलंदाजांना देत असतो. प्रचंड वेगवान बॉल. आणखीन एक डॉट बॉल. निशांत 11 दादरपडा वापसी करत असताना 43 धाव संख्या, अद्याप 20 धावा. फार मोठ्या फरकेनं सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. हा फटका चांगला आहे डीप मिड विकेट, परंतु फटक्यामध्ये उशीर झालाय. बॉल सीमा पार षटकार. शेवटचा 1 बॉल 14 धावेची आवश्यकता. 1 बॉल 14 रन्स. क्लीन बॉल, दांडी गोल आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय निशांत 11 दादरपडा टीमनं. अभिनंदन. चला दादरपडा टीमचे कॅप्टन या दहिसरचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. चेतन लगेच आहे आता आणि पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील करू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने कम्मालीचा कॅच पकडला. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स दिलं फक्त 5 आणि या मॅच मधली गोल्डन विकेट घेणारा, ज्याने जयेश भोईरला बाद केल्या, असा रत्नदीप चौधरी ठरला मॅन ऑफ द मॅच. पारितोषिक आपण देऊया. अतिश मोकल यांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देतोय. अतिश मोकल यांच्या शुभ हस्ते रत्नदीप चौधरी, दर्जेदार फिल्डिंग. चेतन या टॉस करण्यासाठी पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण करूया. संस्कार एंटरप्राइजेस पारगाव या स्पर्धेतलं आव्हान समाप्त झालं.